हिम्मत कशी झाली मला हात लावायची? बाजूला हो. मी हिम्मत केली, जगन्नाथने, तुझा शुभचिंतक. काय म्हटली होती तू? मला अडवून दाखव. अडवून नाही, बांधून ठेवली. आता काय करशील? तुला मी 4 वेळा सांगितलं होतं, माझ्या लेकीच्या सुखापासून लांब राहा. तिला आतापर्यंत एवढं इमोशनल केलंस म्हणून तू जिंकत आलीस, पण जगन्नाथला हरवू नाही शकत बरं का तू. तू स्वतःच्या जीवावर काय केलंय आयुष्यात? काय कमवलंय? हा, केलंय का? तुझी लेक सुद्धा माझ्या लेकीच्या जीवावरच मोठी होतीये, नाव कमवतीये, पैसा कमवतीये. काय केलं काय तुम्ही दोघी मायलेकीने? काय ग भैरवी, तुला भीती नाही वाटली तुला हे असं इथे बघून? हे म्हणजे एवढी शांत कशी ग तू? मला वाटलं होतं एव्हाना भयंकर आरडाओरडा केला अशी. इकडे येत असताना हळूहळू माणसांचे आवाज कमी व्हायला लागले आणि जसं जसं पुढे येत गेलो तसं तसं कानावर फक्त पक्ष्यांचे आणि वाहणाऱ्या वाऱ्याचे आवाज येत होते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, तू मला कुठेतरी खोल जंगलात घेऊन आलास. मग आरडाओरडा करून काय करणार होते मी? कोणाला मदतीला बोलवणार होते? माकडांना, हरणांना, पक्ष्यांना? हा, वा, हुशार आहेस हो तू. पण आता तू काय करू शकणार आहेस? काहीच नाही. आता जे करायचंय ना ते तुमची लाडकी लेक करेल, सावली. ती बरोबर सोडवेल मला या सगळ्यातनं. वचन दिलंय तिने मला, शब्द दिलाय. शब्द मोडणार नाहीच ती. तिचे संस्कार आहेत तसे. पण परिस्थितीच अशी तयार होईल ना की सावली एकही शब्द न बोलता